भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाशचं लग्न हे रद्द झालेलं आहे। स्मृती मानधनानं इंस्टाग्रामवरती पोस्ट करत ही माहिती दिलेली आहे। तर स्मृती मानधना आणि पलाश यांचं लग्न ठरलेलं होतं। काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह हा पार पडणार होता, परंतु स्मृती मानधनानं इंस्टाग्रामवरती पोस्ट करत हे लग्न रद्द झाल्याची माहिती दिलेली आहे। स्मृतीसोबतच्या नात्यापासून दूर होण्याचा पलाशनं निर्णय घेतलेला आहे। पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनानं इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो देखील केलेला आहे। तर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह हा अगदी काही दिवसांपूर्वी पार पडणार होता, परंतु इंस्टाग्रामवरती पोस्ट करून अगदी काहीच वेळांपूर्वी स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांनीही माहिती दिलेली आहे की हे लग्न रद्द झालेलं आहे। भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह पार पडणार होता। सांगलीमध्ये या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, स्मृती आणि पलाश या दोघांनीही इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेली आहे की हा विवाह रद्द झालेला आहे, काय अपडेट्स मिळतात? अगदी बरोबर आहे। काही मिनिटांपूर्वीच स्मृतीनं असेल किंवा पलाशनं असेल, दोघांनीही हे आपली मतं आहेत ती मांडलेली आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया असेल किंवा सोशल मीडियावरती या दोघांच्या लग्नासंदर्भातले अनेक ज्या चर्चा आहेत त्या समोर आल्या होत्या। कारण ज्या दिवशी लग्न होतं त्या दिवशी स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्याच्यानंतर पुढे जे सगळं समोर आलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं, देशानं बघितलं। त्याच्यानंतर या दोघांनाही ट्रोल करण्यात येत होतं, वेगवेगळ्या अफवा आहेत त्या या ठिकाणी समोर येत होत्या। आता या सगळ्यावरती पडदा टाकण्याचा निर्णय दोघांनीही घेतलेला आहे आणि स्मृतीने त्या पद्धतीची एक भावनिक पोस्ट आहे ती या ठिकाणी केल्याने आपलं लग्न रद्द केल्याचं तिनं या ठिकाणी जाहीर करून टाकलेलं आहे। पलाशनं देखील त्या पद्धतीचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि दोघांनीही इन्स्टावरती एकमेकांना अनफॉलो केलेलं आहे। कारण अनेक दिवस प्रत्येक जण चेक करत होता की दोघं एकमेकांना अजूनही फॉलो करतात का अनफॉलो करतात, तर आज या दोघांनी एकमेकांना अनफॉलो केलेलं आहे आणि एक भावनिक पोस्ट आहे ती टाकली आहे। त्याचबरोबर सगळ्या चाहत्यांना देखील स्मृतीने एक संदेश दिला आहे की या दोन्ही कुटुंबाची जी गोपनीयता आहे ती आम्हाला या ठिकाणी ठेवण्यास खूप मदत करावी। त्याचबरोबर इथून पुढे भारतासाठी खूप चांगल्या पद्धतीने खेळेन आणि जे चषक आहेत ते जिंकून आणेन अशा पद्धतीचा विश्वास देखील या ठिकाणी स्मृतीने व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पलाश आणि स्मृतीच्या लग्नासंदर्भातल्या ज्या काही चर्चा होत्या त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे। अगदी धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीसाठी। तर स्मृती आणि पलाश यांनी इंस्टाग्रामवरती पोस्ट करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।